रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम जय शिवराय. मित्रांनो, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची खूप मोठी परंपरा आहे. वारकरी संप्रदायाबद्दल माहीत नाही असा माणूस महाराष्ट्रामध्ये सापडून मिळणार नाही. वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य म्हणजे वारकरी संप्रदायाला सर्वच लोक मानतात. पुरोगामी मानतात, प्रतिगामी मानतात. वारकरी संप्रदायाला सर्व महामानव मानतात. वारकरी संप्रदायाला छत्रपती शिवाजी महाराज मानतात. वारकरी संप्रदायाला महात्मा फुले मानतात. वारकरी संप्रदायाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज मानतात. वारकरी संप्रदायाला विश्वरत्न प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात. मित्रांनो, अशी ही आपली गौरवशाली परंपरा. मित्रांनो, वारकरी संप्रदायाचा पाया ज्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला, ज्ञान देवे रचियेला पाया उभारिले देवालया, त्या ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ रोज म्हटला जातो. त्या हरिपाठामध्ये सर्व वारकरी एका सुरात म्हणतात, योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म किंवा ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म, गेले ते विलया हरिपाठी. म्हणजे यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञ हे कर्मकांड नाकारलं आहे. तसं तर वारकरी संप्रदायाने सर्वच कर्मकांड नाकारलेली आहेत. सर्व कर्मकांड नाकारताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, विधी निषेधाचे डोही पडिले त्या नाही देव कधी. जो माणूस कर्मकांडाच्या मार्गाने जातो त्याला कधीही देव सापडत नाही. तरीही मित्रांनो, आमचे जे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, कथाकार आहेत, भागवतकार आहेत, ते 24 तास लोकांना कर्मकांड 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 शिकवत असतात. म्हणजे आमच्या कीर्तनकारांना, प्रवचनकारांना जर वारकरी संत समजत नसतील, 24 तास हरिपाठ म्हणून जर त्याचा अर्थ समजत नसेल, 24 तास गाथा भजन करून जर त्या गाथेचा अर्थ कळत नसेल, आणि हे अज्ञान आपल्या पराभवाचं कारण आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. काल ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत मॅच होती. ठिकठिकाणी संपूर्ण देशामध्ये भारत जिंकावा म्हणून होम हवन कर्मकांड अभिषेक पूजा पाठ सगळीकडे जोरदार सुरू होतं. आमच्या बीडमध्ये तर एक आजीबाई पहाटेपासूनच जप करीत बसली होती. त्या आजीबाईची सगळीकडे चर्चा, आजीबाई जप करीत बसली भारत जिंकावा म्हणून. आणि जर मित्रांनो यदा कदाचित भारत जिंकला असता तर हेच कर्मकांड म्हणणारे, हेच यज्ञ म्हणणारे म्हटले असते, बघा आम्ही यज्ञ केला म्हणून भारत जिंकला, आम्ही अभिषेक केला म्हणून भारत जिंकला. मित्रांनो, हा सर्व पाखंडाचा बाजार सुरू आहे. आणि हे पाखंड खंडन करणं म्हणजेच धर्माचं पालन करणं, हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. वारकरी साधू संतांनी या पाखंडावर कर्मकांडावर पर्याय दिला, भगवंताचं नाम, ईश्वराचं नाम, विठ्ठलाचं नाव. तरीही मित्रांनो, हा समाज या पाखंडातून कर्मकांडातून मुक्त झाला नाही. उलट दिवसेंदिवस जसं आपण शिक्षण घेत आहोत, आधुनिकतेकडे वाटचाल करत आहोत, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रवेश करत आहोत, नवे नवे प्रवेश केलेला आहे, तरी सुद्धा आपली पाखंडातून, या अंधश्रद्धेच्या विळख्यातून, या मनोवादातून सुटका झालेली नाही. मित्रांनो, आपले शिकलेले लोक सुद्धा या पाखंडातून अंधश्रद्धेतून मुक्त झालेले नाहीत. आणि हे लोक, जे लोक मनोवादी व्यवस्थेला बळी पडलेले आहेत, मित्रांनो, वास्तविक हे अज्ञान आहे. जोपर्यंत तुम्ही या अज्ञानावर प्रहार करणार नाहीत, हे अज्ञान घालणार नाहीत, तोपर्यंत हे परिवर्तन अशक्य आहे. मित्रांनो, हे पाखंड संपवताना आपल्याला साधू संतांचा आधार घ्यावा लागेल, महामानवांचा आधार घ्यावा लागेल. स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला, त्याची चिकित्सा केली. म्हणजे तुम्हाला समोरच्याचं मत नाकारण्यासाठी अगोदर त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि मित्रांनो, हे जे सर्व काही घडतं ते अज्ञानातून घडतं. मित्रांनो, युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जे प्रबोधन केलं, जो साधू संतांचा, महामानवांचा खरा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला, आणि त्याद्वारे लोकांमध्ये जी नवचेतना आली, जे सत्याचं ज्ञान झालं, जे काही थोड्याफार प्रमाणात पाखंडाचं खंडन झालं, खरं तर ती चळवळ ही लोक चळवळ बनायला हवी. त्या चळवळीला व्यापक स्वरूप देणं गरजेचं आहे.
आणि मित्रांनो, येणाऱ्या काळात वंचितने यासाठी सुद्धा काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, येथील जो हिंदू समाज आहे 80-85% असणारा, यातील बहुतांश समाज, मग तो महाराष्ट्रातील मराठा असेल, माळी असेल, धनगर असेल, वंजारी असेल किंवा कोणत्याही जातीतला असेल, तो सर्व मनुवादाला बळी पडलेला आहे. आणि मित्रांनो, ज्या लोकांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवून धम्माची दीक्षा घेतली, धम्माचा मार्ग स्वीकारला, ज्ञानाचा मार्ग स्वीकारला, त्यांना असं वाटतं की हे लोक आजही मनुवादामध्ये अडकलेले आहेत. परंतु ते लोक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश लक्षात घेत नाहीत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की मी हा संपूर्ण भारत बौद्धमय करीन, आणि मग त्यांचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले याचं आत्मचिंतन करा. मित्रांनो, भारत बौद्धमय करणं म्हणजेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हिंदू धर्मातील हे पाखंड ज्या दिवशी नष्ट होईल त्या दिवशी या भारतामध्ये फक्त बौद्ध तत्वज्ञान उरणार आहे, हे लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी या भारतामध्ये बौद्ध तत्वज्ञान उरेल त्या दिवशी भारतामध्ये वंचितची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीची सत्ता म्हणजे कोणा एका जातीची सत्ता नाही, हे सगळ्यात अगोदर डोक्यातून काढून टाका. वंचित बहुजन आघाडीची सत्ता म्हणजे कोणा एका वर्गाची सत्ता नाही. कोणातरी एका वर्गाला, एका जातीला खाली खिचून दुसऱ्या वर्गाला, दुसऱ्या जातीला तिथं नेऊन बसवणं म्हणजे वंचित बहुजन आघाडीची सत्ता नाही. वंचित बहुजन आघाडीची सत्ता म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्वांची सत्ता. जो कायदा आहे, जी राज्यघटना आहे, तिची 100% अंमलबजावणी करणं म्हणजे वंचित बहुजन आघाडीची सत्ता. या देशातील, या राज्यातील सर्वसामान्य घटकाला सुद्धा वाटलं पाहिजे की मला न्याय मिळेल, माझ्यासोबत अन्याय होणार नाही, माझेही प्रश्न ऐकून घेतले जातील, ते सोडवले जातील, हे वाटणं म्हणजे वंचित बहुजन आघाडीची सत्ता होईल. आणि मित्रांनो, आपण खरोखर भाग्यशाली आहोत की हा मार्ग माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वीकारलेला आहे. आणि या मार्गातील जे अडथळे आहेत ते आपल्याला समजून घेतले पाहिजेत. आणि ते हे अडथळे, हे मनुवादी लोक आहेत, यांची विचारसारणी ही अज्ञानातून आलेली आहे. आणि अज्ञान म्हणजे अंधकार. आणि हा अंधकार जर नष्ट करायचा असेल, आपण अंधकार नष्ट करण्यासाठी काय करतो? दिवा लावतो. दिवा लावल्यानंतर अंधार आपोआप नष्ट होतो आणि उजेड पडतो, प्रकाश पडतो. अगदी त्या पद्धतीने आपल्याला ज्ञानाचा दिवा लावायचा आहे. तीच परंपरा श्री संत नामदेव महाराजांनी सांगितलेली आहे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. ज्ञान, ज्ञान. मित्रांनो, आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रज्ञा सूर्य का म्हणतो? म्हणजे ज्ञानाचा सूर्य, ज्ञानाचा अथांग सागर त्यांना का म्हणतो हे लक्षात घ्या. कारण जेव्हा ज्ञानाचा उगम होतो तेव्हा अज्ञान हे संपलेलं असतं. मित्रांनो, ज्या ज्या लोकांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले त्या लोकांचं कल्याण झालं, त्या लोकांना जीवनाचा अर्थ कळाला, त्या लोकांना समता कळाली, त्या लोकांना एकता कळाली, बंधुभाव कळाला. आणि मित्रांनो, आपली ही जी परंपरा आहे ही सगळी एकमेकांशी जोडलेली आहे. मग ती परंपरा बळीराजापासून, तथागत गौतम बुद्धांपासून, सम्राट अशोकांपासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून, महात्मा फुलेंपासून, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांपासून, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत नामदेव महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत तुकाराम महाराजांपर्यंत जोडलेली आहे. आणि या वारकरी परंपरेला स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानत होते. हे काय मी मनाने म्हणत नाही, तर हा सर्व ज्ञात इतिहास आहे, हा सर्व लेखी इतिहास आहे, हा सर्व पुराव्यासह उपलब्ध इतिहास आहे. आणि मग आपल्याला या सर्व घटकांना सोबत घेऊन जायचं आहे. आणि जेव्हा आपण हे करू त्या दिवशी आपण हे अज्ञान नष्ट करण्यामध्ये सक्षम होऊ. त्यामुळे मित्रांनो, मी परत परत सांगत आहे की हे सर्व काम सर्वांचं आहे. नवे हा एकट्याचा खेळ, तुकाराम महाराज म्हणतात, हा एकट्याचा खेळ नाही. कोणताही व्यक्ती एकटा हे करू शकत नाही. मित्रांनो, आज जरी मनोज जरांगे पाटील मैदानात असले तरी तो एकट्याचा खेळ नसतो.
सगळ्यांनी मिळून त्यांना साथ दिली, तसं मित्रांनो माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना तुम्ही जर त्या पद्धतीने सर्वांनी तन मन धनाने साथ दिली तर हे सहज शक्य आहे. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीच का हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होणार आहे. त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. परंतु आजच्या पुरतं एवढंच सांगतो, ही जी तत्वे आहेत, हा जो विचार आहे, हे जे ज्ञान आहे, ते जर लोकांमध्ये पसरवायचं असेल, ते जर लोकांमध्ये रुजवायचं असेल आणि आपल्याला परिवर्तन घडवून आणायचं असेल, अंधकार हटवायचा असेल, अज्ञान हटवायचं असेल, तर हे राजकारणाने सहज शक्य होऊ शकतं. आणि त्यामुळे आपल्या राजकीय सत्तेचा उदय होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण राजसत्ता ताब्यात घेणं गरजेचं आहे आणि तो स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश होता. मित्रांनो, अनेक लोक तुम्हाला भेटतील वाटेमध्ये, अनेक लोक तुमचं मनोबल खच्चीकरण करणारे भेटतील, अनेक लोक तुम्हाला निगेटिव्ह सांगणारे भेटतील आणि विशेष म्हणजे असं सांगणारामध्ये काही लोक आपले सुद्धा आहेत. आणि हेच आपले लोक मनुवादी व्यवस्थेला बळी पडून प्रस्थापितांना मतदान करतात. या लोकांचं म्हणणं असतं, आपली कुठं सत्ता येणार आहे का? मग नाही येणार तर मग समोरच्याला मतदान केलं तर काय हरकत आहे. मित्रांनो, आता समोरच्याची आलटून पलटून एकदा ह्याची एकदा त्याची सर्वांची सत्ता आली, या सर्वांनी कुणीच काही केलं नाही हे लक्षात घ्या. मग असंही ते काही करत नाहीत, तसंही काही करत नाहीत, मग आपण आपल्या माणसासोबत ठामपणे का उभा राहू नाही. मित्रांनो, हे अज्ञान कसं असतं, काही लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या, फलाना वर्ग हा मनुवादी आहे, जातीवादी आहे, तो सुधारणार नाही, परंतु वास्तविक तो अज्ञानी आहे. अज्ञान गेल्यानंतर 100% सुधारतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपर्कामध्ये सर्व जातीचे लोक होते, सर्व धर्माचे लोक होते, त्यांना मानत होते, ते लोक सुधारले. आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अनेक लोक सुधारले. परिवर्तन हे होत असतं आणि हे परिवर्तन ज्ञानाने होतं आणि हे ज्ञान आपल्याला घराघरापर्यंत घेऊन जायचं आहे. आणि जोपर्यंत प्रत्येक घरातील माणूस ज्ञानी होत नाही, आपल्या सर्वांचं मिळून हे काम आहे. आपल्याला एवढा मोठा साधू संतांचा, महामानवांचा वारसा आहे, तो आपण जपला पाहिजे, वाढवला पाहिजे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये रुजवला पाहिजे. आणि हे सर्वांनी मिळून जर ठरवलं, आपली संख्या काही कमी नाही, आपली संख्या ही करोडोमध्ये आहे, सर्वांनी जर ठरवलं तर हा ज्ञानाचा दिवा प्रत्येकाच्या हृदयात लागल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच तथागत गौतम बुद्धांचं स्वप्न आहे, तेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे. चला तर ते स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करूयात. आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.